खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट 15 जून पासून पीक विमा वाटप सुरू। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठी अपडेट। पीक विमा 2026 आता 15 तारखेपासून जमा व्हायला सुरुवात। गेल्या काही दिवसाची आता प्रतीक्षा संपलेली आहे। राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग रखडलेला होता। या पीक विम्याची नवीन अपडेट समोर आलेली आहे। या तारखेपासून पीक विमा जमा होणार। गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये शेतकरी वर्ग रखडलेला होता। पीक विमा कधी येणार, पीक विमा संदर्भातील अपडेट होता, केवायसी कधी येणार। बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी अपडेट केलेलं नव्हतं। बँक अकाउंटमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा आता रखडलेला होता, परंतु 2025 ची नवीन अपडेट आलेली आहे। या तारखेनुसार आता 15 जून ते 25 जून पर्यंत आता इलेक्शनच्या आधी, विधान परिषदच्या इलेक्शनच्या आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्याचा शेतकऱ्यांना आदेश दिलेला आहे। त्याचप्रमाणे बरोबर कर्जमाफी जी नवीन झालेली आहे, ही कर्जमाफी सुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलेली आहे। जर आपण अजूनही पीक विम्याची अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली नसेल तर व्हिडिओला सेव्ह करून ठेवा, लाईक करून ठेवा। रोजच्या रोज पीक विम्याची अपडेट आपण देत असतो। गेल्या काही दिवसाच्या तुलनेत बघितलं आपण तर पीक विमा हा रखडलेला होता। आता ही अपडेट आपली कशी चेक करायची, आपल्याला किती पीक विमा आलेला आहे, किती पीक विमा येणार आहे, तर आपल्या प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती ही सर्व माहिती आपल्याला उपलब्ध आहे। ही सर्व अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतोच, परंतु नवीन अपडेटसाठी PMFBYचा डॅशबोर्ड चेक करा। या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या सर्व अपडेट आहे आणि नवीन हंगामात सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घेणं गरजेचं आहे, कारण यावर्षी अल निनोचा इफेक्ट आहे, हवामानामध्ये बदल आहे, त्यामुळे पिकांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं। पेरलेली पिकं खराब होण्याची सुद्धा शक्यता आहे। मग या सर्व परिस्थितीत आता पीक विमा शेतकऱ्यांना मदतगार साबित होणार आहे। 21,000 रुपये प्रति हेक्टरीचं कॅल्क्युलेशन आहे। काही ठिकाणी 35,000 पर्यंत पैसे आहे। ही सर्व पैसे 15 जून पासून आपल्याला वितरित होणार आहे। ही अपडेट आपल्याला कशी वाटली? पीक विमा 2026चा नवीन पीक विमा कसा काढायचा, यासाठी लागणारी कागदपत्र कोणती आहे, ही सुद्धा माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून पुढील काही दिवसामध्ये देणार आहोत। अजूनही आपण पीक विम्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर PMFBY या संकेतस्थळावर जाऊन किंवा आपल्या नजदीकच्या CSC सेंटरवरती जाऊन आपण हे रजिस्ट्रेशन करू शकता। PMFBY ची लेटेस्ट अपडेट, पीक विमा 2025 कधी जमा होणार, ही सर्व माहितीच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज आपण टाकत असतो। अजूनही आपल्याला पीक विमा आलेला नसेल तर आपलं बँक अकाउंट आपण तपासा। काही वेळेस बँक अकाउंट चुकीचं दिल्यामुळे DBT अंतर्गत हे दुसऱ्या बँक अकाउंटला पैसे जात असतात, किंवा पॅन कार्ड आधार कार्ड लिंकिंग नसल्यामुळे सुद्धा हा परिणाम होऊ शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्रा चॅनलला, किसान राजा चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।